नमस्कार, श्री अन्नपूर्णा रसोई चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवत आहे पावभाजी। चला मग बघूया। आज आपण बनवायला घेतोय पावभाजी। बघा, हे आपण भाज्या घेतल्यात। यासाठी मटर घेतलाय, फ्लावर घेतलाय, बटाटा घेतलाय, गाजर घेतलाय, शिमला मिरची घेतल्या आणि फरसबी। चला सुरुवात करूया। एक कुकरचं भांडं घेतलंय। कुकरचं भांडं आपण गॅसवर ठेवलंय। आता गॅस पेटवून घेऊया। आता आपण त्यात थोडं तेल, त्यावर हिंग, अर्धा चमचा हिंग टाकला। आता जीरा, हे सर्व मिक्स करून घेऊया। आता आपण त्यात भाज्या टाकून घेऊया। हे बघा, आपण पूर्ण भाज्या टाकून घेतल्या। आता त्यांना सगळं एकत्र करून घेतोय। हे बघा, वर खाली करून घेऊया। आता भाज्या शिजण्यासाठी 1 ग्लास पाणी टाकतोय आणि झाकण बंद करून आपण 3 शिट्या करून घेणार आहे। आपण 3 शिट्या करून घेतलेल्या आहेत। आता कुकर थंड होईपर्यंत आपण आता फोडणीची तयारी करून घेऊया। चला मग सुरुवात करूया। आपली कढई गरम झाली आहे। आता आपण त्यात तेल टाकतोय। हे बघा, तेल गरम झालं की आपण त्यात राई, जिरा, हिंग, अर्धा चमचा हिंग आणि कढीपत्ता हे फोडणीवर टाकतोय। आता आपलं मस्त तडतडून झालंय, राई जिरा तडतडलंय। आता आपण अद्रक, लसूण, मिरची ह्याची पेस्ट टाकतोय। पेस्ट म्हणजे बारीक चिरून घेतलं, एकदम पेस्ट केलेली नाही आहे, बारीक चिरलेली आहे। आणि सर्व एकत्र करून घेतोय तेलावर। बघा, आता कांदा, हे 7-8 कांदे घेतलेत, हे बारीक चिरून घेतलेत। हे तेलावर आपण परतवून घेतोय। आता आपण टोमॅटो टाकतोय। 5-6 टोमॅटो घेतले। सर्व तेलावर एकत्र करून घेतोय। आता 5 मिनिटं आपण झाकण घालून ठेवतोय, शिजू द्या। आता आपण बघतोय आपली भाजी शिजली का। ही बघा, मस्त स्मॅश करून घेऊया भाजी। चला आता आपण झाकण उघडून बघूया। हे बघा, हे बघा, मस्त असा कांदा लाल होतोय। आता आपण मीठ टाकून घेऊया। तुम्हाला चवीनुसार तुम्ही मीठ टाका। कांदा मीठ टाकल्याने कांदा लवकर लाल होतो। मसाले टाक। आता आपण मसाले टाकून घेऊया।
1 चमचा हळद, 1 चमचा घरगुती मसाला, 2 चमचे, आणखीन 1 चमचा, 1 चमचा गरम मसाला, सर्व एकत्र करून घेऊया। आता एव्हरेस्टचा पावभाजी मसाला आहे तो आपण टाकतोय। हा 10 ग्रॅम आहे, तो पूर्ण टाकलेला आहे। सर्व आता आपण मसाले टाकून घेतले, ते आता सर्व एकजीव करून घेणार। आता कलर येण्याकरता आपण काश्मीरी मिरची पावडर ती टाकतोय। हे अंदाजे टाकले ही, तिखट नसते ही। कांद्याला मस्त तेल सुटलंय बघा किती, आणि कलरही छान आलाय। आता आपण ज्या शिजवलेल्या भाज्या आहेत त्या स्मॅश करून घेतल्या त्या टाकणार आहे। तुम्ही पाणी टाकू शकता, तुम्हाला पातळ पाहिजे तर पातळ, जाडसर पाहिजे तर जाडसर, तशाप्रमाणे तुम्ही पाणी टाकून घ्या। ही मी थोडी जाडच केलेली आहे। तुम्हाला पातळ पाहिजे तर तुम्ही पाणी जास्त टाकू शकता। आता झाकण घालून आपण एक उकळी आणत आहे, 10 मिनिटं थांबूया। आपण झाकण उघडून पाहूया। हे बघा मस्त उकळी आली आहे, कलर पण छान आलेला आहे। आपण वरून यावर आता कोथिंबीर टाकते, किती छान झाली। भरपूर कोथिंबीर टाकते। आता गॅस बंद करून घेऊया। आता आपण पाव गरम करून घेऊया। हे बघा, हे पाव घेतल्यात। आता तव्यावर आपण बटर टाकणार। आपल्या पावाला बटर लावून झालेला आहे, आपण काढून घेतोय। आता आपण काढून घेतोय भाजी। ही बघा, हे बघा आपला पावभाजी तयार झालेली आहे। सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा आणि भरभरून कमेंट्स करा। धन्यवाद।